नमस्कार. चला आपण सगळ्यांचा आवडता असा वडापाव स्ट्रीट फूड त्याची रेसिपी बघूया. सगळ्यात आधी आपण इथे बेसन घेतलेलं आहे, 2 वाटी बेसन. त्याच्यामध्ये हळद, ओवा, मीठ, चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घेऊया. आणि बेसनची जी आपण बटाट्याची भाजी करायला जी पेस्ट करतो तशी थोडं थोडं पाणी टाकून गुठळ्या न होता तशी साधारण आपण पेस्ट करून घेऊया. आणि सगळ्यांचाच आवडता वडापाव, लहान असो मोठे असो, एक खाल्ला की बस पोट भरतं. ते वडापाव तुम्ही आणि आम्ही प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते. तर आम्ही कसं बनवतो बघूया. इथे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालून फोडणीला मोहरी, कढीपत्ता, मिरची, लसूण आणि आलं ह्याची अशी जाडसर पेस्ट केलेली आहे खलबत्त्यामध्ये वाटून. छान आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. छान आपण हे सगळं परतून घेऊया आणि त्यामध्ये आपले काही मसाले ॲड करूया, जसं की हळद, चवीपुरतं मीठ आणि आपण इथे बटाटे शिजवून ठेवलेले होते. तुम्हाला जेवढे वडापाव बनवायचे किंवा तुम्हाला तुमच्या घरात जेवढे मेंबर असेल त्यानुसार तुम्ही जेवढे बनवणार असाल तेवढे तुम्ही क्वांटिटी घ्या. मी साधारण 4 बॉईल केलेले बटाटे घेतलेले होते इथे आणि 4ही बटाटे छान हाताने स्मॅश करून कुस्करून त्यामध्ये घातलेले आहेत. आणि इथे आपला वडापावचं सारण म्हणजे बेस तयार झालेला आहे. वरून थोडंसं लिंबू पिळलं आहे म्हणजे आंबट तिखट अशी थोडी वड्याला चव येईल. पहिल्यांदा आपली बेसनची पेस्ट करून तयार झालेली आहे. सेकंड स्टेप आपलं बॅटर सारण जे आहे बटाटे वड्याचं ते बनवून तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी 1 चमचा थोडंसं गरम केलेलं तेल घातलेलं आहे आपल्या पेस्टमध्ये बेसनच्या. चला तर आपण गरमागरम वडे बनवायला घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता. सगळ्यात आधी आपल्याला हातामध्ये असं बेसन घेऊन जस्ट बोटाने आपल्याला असं पाडून घ्यायचं आहे, की जसं आपण लहानपणी चुरा खायचो, चुरा पाव. तर भरपूर जणांना तो आवडतो. तर आपण आधी थोडासा चुरा पाडून घेऊया बोटानीच. इथे बघू शकता तुम्ही. लहान असताना वडापाव तर खायचोच, पण त्यासोबत जो चुरा मिळायचा तो सुद्धा खायचो. तर इथे बघा, खूप जास्त मेहनत करायला लागत नाही. आपल्या हातामध्ये जसं बेसनचं गोळ घेऊन बोटाने जस्ट पाडत गेलो की ते छान त्याचा चुरा पडतो. आणि ते तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला इथे बेसनमध्ये घोळून छान आपले जे बटाट्याचं सारण तयार केलेलं होतं ते आपल्याला छान इथे वडे एक 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 असे सोडून घ्यायचे आहेत. मी जवळजवळ 4 ते 5 वडे एका वेळेस टाकलेले. तुमच्या कढईची साईज जशी असेल त्यानुसार तुम्ही. आणि छान आलटून पालटून आपल्याला हे वडे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत, परतवून छान आलटून पालटून. खूप अप्रतिम झालेले वडापाव असा पदार्थ आहे की लहान मोठे सगळ्यांनाच आवडतो आणि एक खाल्ला तरी पोट भरतो. ज्यावेळेस आपल्याला खूप भूक लागते आणि कुठे आपल्याला काहीच दिसत नाही त्यावेळेस वडापावची गाडी दिसली तर आपण नक्कीच वडापाव खायला पळतो. तर तुम्ही जर घरी बनवले तर ते बाहेरच्या तेलापेक्षा घरी बनवलेले खूपच चांगलं असतं, कारण बाहेरचं तेल कसं असतं आपल्याला माहिती नाही आणि घरी आपण कुठले पदार्थ टाकतो किंवा तेल कसं वापरतो ते सगळं आपल्याला माहिती असतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही घरी बनवा. आता मी एक बॅच टाकलेली, दुसरी बॅच टाकलेली आहे. तेव्हा पण 6 टाकलेले होते आणि आता हे पुन्हा 6 वडे टाकलेले आहेत. आणि छान आपण मिरच्यासुद्धा तळून घेणार आहोत, जसे आपण हॉटेलमध्ये भेटतात तसे वड्यासोबत खायला. ते बघू शकता तुम्ही. चुरा तर तयारच झाला आहे, त्यासोबत आपले इथे वडे पण छान गरमागरम तयार झालेले आहेत. आता आपल्याला मिरची फ्राय करून घ्यायची आहेत. हे मिरची आहे त्याला मी आतून काप केलेले आहेत आणि जस्ट आपण याचे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मिरची फ्राय करताना थोडंसं सांभाळून, कारण ते थोडे तडतडतात. आणि इथे आपला चुरा, मिरची, वडे सगळेच तयार आहेत. आता आपण नारळाची आणि लसणाची सुकी चटणी करूया, म्हणजे एकदम हॉटेलसारखा स्ट्रीट फूड जसं आपण रोडवर खातो त्याची टेस्ट तुम्हाला येईल. इथे छान आपण नारळ, लसूण आणि लाल मिरची थोडंसं तेलावर फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि थोडासा मी हा चुरा घातलेला आहे जो आपण केलेला. आणि आपली अशी झटपट अशी चटणी
तयार आहे. इथे बघू शकता तुम्ही खूपच छान झालेली चटणी. तर आपला झटपट असा वडापाव स्ट्रीट फूड तयार आहे. रेसिपी कशी वाटल्यास नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडत असल्यास चॅनलला लाईक